नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये 10वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील कविता गई लेखनाची ही संत रामदास यांची कविता वाचन व स्पष्टीकरण बघणार आहोत. परिचय. नारायण सूर्याजी ठोसर हे समर्थ रामदासांचे मूळ नाव. समर्थ संप्रदायाची स्थापना करून त्यांनी समाजाला सदाचरण आणि बोलोपासनेची शिकवण दिली. श्लोक, सवाया, आरत्या, ओव्या असे विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले. दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक असे भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि विवेक यांचे मार्गदर्शन करणारे साहित्य रचले. काळ आणि जीवन यांची हयगय न करता कसे जगावे याचे मार्गदर्शन समर्थ रामदासांनी पुढील श्लोकात केले आहे. आता वळूया कवितेकडे. गई लेखनाची, गई काजळाची, गई कागदाची, गई पुस्तकाची. काळ अमर्याद असला तरी प्राणीमात्रांसाठी तो मर्यादित आणि नियोजित असतो. मानवी जीवन काळाच्या बंधनाने जकडलेलं आहे. त्यामुळे काळ आणि जीवन यांची फारकत करता येत नाही. त्यामुळे मानवी जीवन क्षणभंगूर असल्याची प्रचिती पदोपदी येते. मानवी जीवन सार्थकी लावण्यासाठी काळाचे भान राखून जीवनाचे सोने करण्याचा प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. गई वाचनाची, गई शोधण्याची, गई सर्व कामा नये करण्याची. लेखन आणि वाचन हे सुसंस्कृत मानवाचे सर्वस्व आहे. त्याने या बाबतीत मुळीच हयगय करू नये. वेळेत शिक्षण घ्यावे, ज्ञानी बनावे. धार्मिक व इतर ग्रंथाचे वेळेत वाचन करावे. काही ग्रंथांचे पुनश्चरण करावे. पुस्तकांचे व कामाच्या बाबतीतही हयगय करू नये. नवे निर्माण करणे, संशोधन करणे, नवे संशोधन या बाबतीत माणसाने सातत्य ठेवले पाहिजे. ते क्षुल्लक काम समजून हयगय करू नये. अशा प्रकारे सर्व कामे महत्त्वाची मानून त्यांकडे लक्ष पुरवावे. कारणे वा सबबी सांगून कामांची हेळसांड करू नये. सदा सर्वदा पाठ काही करेना, कदा ऐकिली गोष्ट जीवी धरीना. माणसाच्या जन्माला येऊनही नित्य काही ना काही पाठ न करणे, ऐकलेली चांगली गोष्ट मनात व स्मरणात न ठेवणे म्हणजे आपले उभे आयुष्य व्यर्थ घालवण्यासारखे आहे. काळ महान असला तरी माणसासाठी तो थांबत नाही. आपल्या सत्कार्याने काळाची थोरवी जपणे आपल्या हातात आहे. पण आज तो रिकामटेकडा, आळशी राहण्या भूषण मानतो. कष्टाशिवाय खाण्याची प्रवृत्ती नेहमीच वाईट असते. काळ आणि कर्तव्य यातून माणसाचे जीवन सिद्ध होते. ते सुखसमृद्धीने परिपूर्ण होते. पण त्यासाठी जीवनाशी संबंधित गोष्टींचा कधीच हयगय करू नये. उगा व्यर्थ खातो, उगा काळ जातो, निमाकी रिकामाची जोतो. समर्थ रामदास स्वामी हे समाजशिक्षक असलेले संत आहेत. काळाचे भान ठेवून माणसाने आपले जीवन कसे व्यतीत करावे याचे येथे सहज सोप्या शब्दात ते मार्गदर्शन करतात.